हॅलो अँड वेलकम टू द अचिव्हर्स करिअर गाईड. आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे की एक नवीन नोटिफिकेशन म्हणजेच SSC GDचा स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी जी आहे ती ऑलरेडी तुम्हाला समजली असेलच की ती नवीन नोटिफिकेशन 2025साठी जी जाहिरात येणार आहे ती ऑलरेडी रिलीज झालेली आहे. आणि त्याच संदर्भातला हा आपला आजचा सेशन असणार आहे. आणि त्याच सोबत आपण एक जी नवीन बॅच आपण चालू करणार आहे SSC GD 2025साठी या दोघांना अनुसरून असा हा आपला आजचा सेशन आपण बघणार आहे. तर ह्या आजच्या सेशनमध्ये आपण जर डिटेलमध्ये बघायचं झालं तर ज्या ज्या गोष्टींवरती आपण आज ह्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ती पहिला एक असणार आहे ती म्हणजे ती जी काही नोटिफिकेशन आलेली आहे त्यामध्ये असणाऱ्या एकूण वॅकन्सीज, त्यानंतर एक्झाम पॅटर्न आणि त्यानंतर जो तिसरी गोष्ट जी असणार आहे की त्यामध्ये काही चेंजेस काय झालेले आहेत का, म्हणजे मागची जी नोटिफिकेशन होती आणि आत्ताची जी नोटिफिकेशन आहे त्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत का. आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आपण बघणार आहे ह्याच्यामध्ये की आपण जी नवीन बॅच चालू करणार आहे ह्या बॅचमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी घेतल्या जाणार आहेत त्या. आणि त्यामुळे आजचा सेशन आपण चालू करण्यापूर्वी जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि त्याच पद्धतीनं एक नवीन एक वॅकन्सी म्हणण्यापेक्षा आपण ह्याला एक अनाउन्समेंट म्हणूया की येणाऱ्या जी काय जी GD एक्झाम आहे त्याला अनुसरून आपण एक नवीन PYQ सिरीज चालू करणार आहे ज्याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त लास्ट इयर SSC GDमध्ये कशा प्रकारचे पेपर्स आले होते आणि विश्लेषण जे असणार आहे आपलं ते गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोन विषयाचं जे प्रत्येक पेपरचं विश्लेषण जे आहे ते आपण ह्या PYQ सिरीजमध्ये बघणार आहोत. आणि त्याची जी लँग्वेज असणार आहे ती फक्त आपण ह्या हिंदी भाषेतून आपण त्याचं विश्लेषण बघायचं आहे. ते का कशासाठी ते आपण येणाऱ्या ह्या सेशनमध्ये तुम्हाला समजलं जाईलच. तर सगळ्यात पहिला जो गोष्ट आहे जे म्हटलं तुम्हाला आपल्याला की ही जी नोटिफिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये ज्या टोटल वॅकन्सीज ज्या आलेल्या आहेत त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर टोटल वॅकन्सी तुम्हाला माहीत असतीलच. तर त्या किती असे आहेत तर 39,481 एवढ्या तर जास्तीत जास्त वॅकन्सीज ज्या आहेत त्या ह्या वर्षीच्या नोटिफिकेशनमध्ये सुरुवातीलाच निघलेले आहेत. मागच्या वर्षी जर नोटिफिकेशन तुम्ही बघितले असेल तर त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला एक 24,000 ते 25,000 वॅकन्सीज त्यांनी काढल्या होत्या जाहिराच्या सोबत. आणि त्यानंतर त्या टोटल वॅकन्सी ज्या आहेत त्या ऑलमोस्ट डबल झाल्या होत्या. पण ह्या वर्षी तसं काही झालेलं नाही आहे. सोडवतानाच फर्स्ट टाईममध्येच ह्या टोटल वॅकन्सी अराउंड 40,000च्या आसपास तुम्हाला मिळालेल्या आहेत. आणि त्यामुळे असं एक्सपेक्ट करू शकत नाही आपण की नंतर पण काही नंतर, कारण SSC GDचा तो फॉर्मॅटच आहे की अजून काही थोडे दिवस गेले की 3-4 महिने गेल्यानंतर वॅकन्सी अजून इन्क्रीज होतात. त्यामुळे ह्या वर्षी ते काही चान्सेस वाटत नाही आहेत कारण सुरुवातीलाच वॅकन्सी जास्त सोडलेल्या आहेत. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जी म्हणाल तर एक्झाम पॅटर्नबद्दल जे सांगायचं झालं याच्यामध्ये तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला गणित, बुद्धिमत्ता, हिंदी आणि GS-GK असे हे 4 सेशन्स आपल्याला काय या पेपरमध्ये आहेत. टोटल टाईम बघायला गेलं तर तुम्हाला 60 मिनिटाचा टाईम आहे आणि ह्या 60 मिनिटामध्ये तुम्हाला 80 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. आणि ह्या 80 क्वेश्चनसाठी जर म्हणाल तर एक क्वेश्चन आपल्याला 2 मार्क्ससाठी आहे. आणि तसं बघायला गेलं तर टोटल पेपर जर जो आहे आपला तो 160 गुणांचा असणार आहे. आणि 160 मधले जर का निगेटिव्ह जर तुम्ही कन्सिडर केलं तर निगेटिव्ह जे आहे ते 0.25 आहे. कारण बऱ्यापैकी मागच्या वर्षी मुलांना निगेटिव्हच्या बाबतीमध्ये गोंधळ होता की यार एक क्वेश्चन 2 मार्कला जातोय म्हटल्यानंतर निगेटिव्ह अर्ध होतं आहे काय, तर तसं काही नाही आहे. निगेटिव्ह ॲज इट इज आहे 0.25चं. आणि 1 मार्क जो आहे तो तुम्हाला 2 गुणांसाठी, एक क्वेश्चन तुम्हाला 2 गुणांसाठी असणार आहे. त्यामुळे एक्झाम पॅटर्नमध्ये काही चेंज त्यांनी केलेला नाही. बदल जर फक्त म्हणला लक्षात ठेवा तर तो हाईटच्या बाबतीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ओपन आणि बाकीच्या कुठल्या कास्टमध्ये नाही. मात्र जी SC कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना आधीची जी कास्ट जर तुम्ही हाईटची जर व्हॅल्यू बघितली तर ती 165 सेंटीमीटर होती. फक्त आता ती ऑलरेडी आता ह्या वर्षी त्यांनी अजून कमी केलेली ती जी हाईट आहे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून ती त्यांनी केलेली आहे 162.5 सेंटीमीटर. त्यामुळे खास SCच्या विद्यार्थ्यांना ही खूप आनंदाची बातमी असेल की अजून तर तुम्ही काय विद्यार्थ्यांचे एका MM किंवा 3 ते 4 MM ते हाईट बसत नाही तर तुम्हाला 2.5 सेंटीमीटर कमी झालेले आहे. त्यामुळे हा एवढाच बदल तुम्हाला बघायला मिळेल. आणि ग्राउंड तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला फक्त एक 5 किलोमीटरचा इव्हेंट आहे तो फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे. त्याला कोणत्याही प्रकारचे गुण तुम्हाला ह्या वर्षी बघायला मिळणार नाहीत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं जे डिस्कशन आपण करायचं आहे ती असणार आहे की ह्या आपण जी बॅच चालू करणार आहे ह्या बॅचबद्दल. आणि ज्याचं पॅम्पलेट जे आहे ते तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकताय. आणि ही जी बॅच आहे ती ऑलरेडी आपण चालू झालेली आहे आणि ॲडमिशन्स कंटिन्यू चालू आहेत त्याच्यामध्ये. आणि आता ह्या बॅचबद्दल जर सांगायचं झालं लक्षात ठेवा ही प्रॉपर
स्पेसिफिक SSC GDचीच बॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण कोणतीही सेपरेटली बॅच आपण ह्या किंवा कोणती पोलीस भरती किंवा SSC GD असं दोघांचं कॉम्बिनेशन आपण अजिबात ह्या बॅचमध्ये केलेलं नाही. सिंगल प्रॉपर SSC GDची बॅच आहे. मग आता SSC प्रॉपर हा शब्द मी का वापरला तुम्हाला माहीत असेल, किंवा त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर तुम्हाला माहीतच असेल की आता SSC GDचे ज्या एक्झाम्स आहेत त्या मागच्या वर्षीपासून मराठी भाषेतून पण होतात. त्यामुळे असं बऱ्याच जणांना वाटत असेल की मराठी भाषेतून झाले म्हणलं आता खूप सोपं असेल किंवा देणं जरा सोपं झालं असेल. मग पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना पण त्याबद्दल तुम्ही काय एक आशा वाटू शकते तुम्हाला की मराठीतून झाली त्या म्हणले मी पण ती एक्झाम देऊ शकतो. देण्याबद्दल काही नाही, लक्षात ठेवा. पण जो SSC GDचा जो खास करून गणित आणि बुद्धिमत्तेचा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला प्रॉपर शिकावाच लागतो. असं नाही होणार की जर तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत असेल आणि SSC GDचं मॅथ्स अँड रिझनिंगमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं स्कोर करू शकाल, असं अजिबात होणार नाही. आणि आपण जी बॅच चालू करणार आहे त्याच्यामध्ये जी लँग्वेज आहे गणित आणि बुद्धिमत्तेची ती आपण हिंदीच ठेवणार आहे. आणि हिंदी असं का म्हणतोय मी, कारण लक्षात ठेवा भले मराठीतून जरी एक पेपर्स होत असतील तरी मात्र तुमच्याकडे सोर्सेस अवेलेबल नाहीत मार्केटमध्ये. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला कोणतरी म्हणेल की आता मराठीतून झाले मराठीतून अभ्यास कर, लक्षात ठेवा तुमच्यासाठी ते पुढं जाऊन अतिशय रिस्की होणार आहे. रिस्की मी ह्या बाबतीत म्हणतोय कारण तुम्हाला सोर्सेसच अवेलेबल नाही आहेत मार्केटमध्ये. एखाद्याला वाटले की आता मला स्टाफ सिलेक्शनचं खास करून मला गणिताचं पुस्तक घ्यायचं आहे मराठी भाषेतून आणि त्याचे त्या रिस्पेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, तर तुम्हाला मार्केटमध्ये कोणताही सोर्स अवेलेबल नाही आहे जो तुम्हाला मराठी भाषेतून ते क्वेश्चन्सचा फॉर्मॅट तुम्हाला प्रोव्हाइड करतील. त्यामुळे हिंदी भाषाच तुम्ही सिलेक्ट केली पाहिजे. आणि लक्षात ठेवा काही अवघड नसते हिंदीमध्ये, कारण आपण जेवढ्या आत्तापर्यंत बॅचेस घेतलेल्या आहेत त्या सगळ्या हिंदी भाषेतूनच घेतलेल्या आहेत. आणि मुलांचे जे स्कोर आहेत लक्षात ठेवा ते येणाऱ्या जे आत्ता रिसेंटली एक्झाम चालू आहे त्याचे स्कोर तुम्हाला माहीत असतीलच. हायेस्ट जर म्हणाल लक्षात ठेवा आपला तो त्याच्यामध्ये 139चा हायेस्ट आहे आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांमधला. आणि बऱ्यापैकी जवळजवळ 7 ते 8 विद्यार्थी 115+ स्कोरमध्ये आहेत. त्यामुळे रिसेंटली जो आत्ता रिझल्ट आहे तो जरा पेंडिंग आहे, त्याच्यामध्ये आपल्या क्लासचे नाही म्हटलं तरी 7 ते 8 विद्यार्थी हमखास सिलेक्ट होणार आहेत. आणि मागच्या वर्षीचे जर रिझल्ट बघत असाल तर त्याचंही पॅम्पलेट तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्याच्यामधले आत्तापर्यंत आपले 5 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन स्टाफ सिलेक्शनमध्ये झालेलं आहे. त्यामध्ये CISF, CRPF, BSF, आसाम रायफल अशा सगळ्या पोस्टमध्ये आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे जी आत्ताची आपण बॅच चालू करतोय त्यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला जसं म्हटलं की आपण काय करणार आहे की टोटल फक्त स्पेसिफिक म्हणण्यापेक्षा तुम्हाला काही म्हणलं जे आहे त्याचं रिझन एकमेव आहे. आपण इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टाफ सिलेक्शन जरी असलं तरी आपण खास करून गणिताच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण जी लेवल मेंटेन करणार आहे त्या पेपरमध्ये ती असणार आहे आपले कुठली तर CGL. म्हणजे तुम्ही ही बॅच जर केली स्टाफ सिलेक्शनची आपली जी बॅच आहे ती जर चांगल्या पद्धतीने केली त्याचा फायदा तुम्हाला SSCच्या सर्व एक्झाम्स देण्यासाठी 100% होणार आहे. त्याच करून खास करून सांगायचं झालं तर SSC GD तर आहेच, SSC MTS, CHSL आणि CGL ह्या तिन्ही एक्झाम्स तुम्ही काय करू शकताय ह्या सिलेबसच्या बेसिसवर देऊ शकताय. कारण सिलेबसमध्ये कुठेही चेंज नाही आहे, फक्त त्या लेवलचे त्या डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन्स तुम्ही सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच अनुसरून आपण ही जी बॅच आहे ती चालू केलेली आहे. आणि दुसरं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सांगली जिल्ह्यामध्ये प्रॉपर हिंदी भाषेतून घेणारा हा आपला एकमेव क्लास आहे. दुसरं हिंदी व्याकरण शिकवणारा देखील हा आपला एकमेव क्लास आहे. आणि तिसरं सगळ्यात जास्त रिझल्ट देणाराही आपला एकमेव क्लास आहे अख्ख्या सांगली जिल्ह्यामध्ये स्टाफ सिलेक्शनच्या बाबतीत म्हणतो मी. आणि हे सगळे जे आहेत लक्षात ठेवा जे पॅम्पलेट तुम्ही बघितलं हे सगळे आपले क्लासचे रिझल्ट्स आहेत. इथं कोणत्याही बाहेरचा वगैरे अशा पद्धतीने किंवा अभ्यासिकेतला रिझल्ट ह्या स्टाफ सिलेक्शनमध्ये आहे असं काही त्याच्यामध्ये नाही. सगळे रिझल्ट्स जे आहेत ते आपल्या फक्त आणि फक्त क्लासरूमचे रिझल्ट्स आहेत. त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा अभ्यास केल्यानंतर किती वर्षात पोस्ट तुम्हाला मिळवायचे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे या आत्ताच्या स्पर्धेच्या युगात. कारण तुम्ही अभ्यास चालू केल्यानंतर जर 5-6 वर्षामध्ये जर तुम्ही पोस्ट मिळवत असाल लक्षात ठेवा त्याचा काहीही उपयोग नाही आहे. किंवा उपयोग नाही म्हणण्यापेक्षा तुमचा जो टाईम आहे विनाकारण एक्स्ट्रा जो आहे तुमचा ते 2 ते 3 वर्ष तो विनाकारण तुम्ही त्या पोस्टसाठी घालवला आहे. आपल्यातले बरेचसे रिझल्ट्स असे आहेत लक्षात त्यामध्ये विशाल जाधव तुम्हाला सांगायचं झालं किंवा संग्राम जाधव असेल, त्यानंतर दुर्गा मोहिते हे जे विद्यार्थी आहेत की त्यानंतर किशोरी शिंदे असेल ह्या ज्या विद्यार्थी आहेत आपले सगळे ह्या सर्वांनी सुरुवातीच्या त्यांच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये ती पोस्ट आहे ती मिळवलेली आहे. टाईम पिरियड सांगायचा झाला तर 7 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांची जी पोस्ट आहे ती मिळवलेली आहे.
मग हे एकमेव काही गोष्टींमुळेच होतं, लक्षात ठेवा. त्यासाठी तुमचे प्रामाणिक कष्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यासोबत तुम्हाला जोड पाहिजे ती म्हणजे योग्य मार्गदर्शनाची. योग्य मार्गदर्शनाने तुमचं जर सातत्य तुम्हाला ह्या दोघांचा जर मेळ झाला तर ती जी पोस्ट आहे, लक्षात ठेवा, स्टाफ सिलेक्शनची खास करून, ती विदिन 1 इयर, 1 वर्षाच्या आत ती तुम्हाला मिळू शकते. फक्त अट आहे की तुम्ही त्या ज्या गोष्टी इथं सांगितल्या जातात त्या तुम्ही प्रॉपर आणि त्याचं सातत्याने तुम्ही काय करायचं, त्याचं जे काटेकोरपणे काय करायचं तुम्हाला त्या पद्धतीनंच अभ्यास करायचा आहे. त्यामुळे आणि ह्या सगळ्यांना अनुसरून आपण ही जी बॅच आहे ती ऑलरेडी आपण चालू केलेली आहे. येत्या सोमवारपासून जी बॅच आहे ती आपली चालू झालेली आहे आणि इथून पुढचं म्हणजे सांगायचं झालं 9 तारखेपासून 9 सप्टेंबरपासून आपण ती बॅच चालू केलेली आहेत आणि आत्तापर्यंत त्यामध्ये बरेच एक 7 ते 8 ॲडमिशन्स आपले ऑलरेडी झालेले आहेत आणि तुम्हाला देखील येणारी जी नोटिफिकेशन आहे, मोठी खूप नोटिफिकेशन, लक्षात ठेवा, सुरुवातीला 40,000 जागा निघलेल्या आहेत. त्यामुळे जर ही बॅचमध्ये तुम्हाला प्रवेश निश्चित करायचा असेल तर दिलेला खाली स्क्रीनवरती तुम्हाला नंबर मिळेल, नंबर असेलच, त्या स्क्रीनवरती नंबर तुम्ही काय करायचं आहे, कॉल करून ह्या बॅचबद्दलची जी माहिती आहे ती अधिक माहिती तुम्ही ह्यामध्ये घेऊ शकता. आणि त्याच पद्धतीनं ज्या काही ह्या बॅचमध्ये तुम्हाला अंकगणित विषयाच्या ज्या नोट्स आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जातील. दुसरं आपलं यूट्यूब चॅनल आहेच, तुम्ही त्याच्यावरती बघू शकताय, कारण आता जी सिरीज आपली चालू आहे यूट्यूब चॅनलवरती ती मराठीमधून आहे, ते बघू शकता तुम्ही. त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की आपण कशा लेवलचे आणि कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आपण ह्या बॅचमध्ये घेणार आहोत. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं सुरुवातीला की तुम्हाला जी आता जी भरती करायची आहे याच्यामध्ये 1 वर्षाच्या आतमध्ये तुमची सेटलमेंट या पद्धतीनं करायची असेल तर तुम्ही सर्वांनी तुमचा प्रवेश जो आहे तो आजच निश्चित करायचा आहे. थँक्यू.